हाय नमस्कार, गुड मॉर्निंग. तर म्हटलं चला आज घरातच दाखवा. भटी दिसते का तुम्हाला? तो का हे आपला माल आहे. ही भटी टाकायची चूर आहे. आणि हो का भटी लागली, दुसरी भटी लागली. हा का बघितलं का? हा का हो का दिसना बाया, तिकडं मालक लोक आहे ते. आज गुरुवार म्हणून केस ही धुतली. गुरुवार असतो, गुरुवार मार्गशीर्षमधलं संपलाचा आज शेवटचा आहे. आता इथं कुठं जेवण ही पूजा मांडायला येणार नाही किंवा काय नाही. दम भरला. भांडी ही घासली. रात्रीची भाजी होती तीच गरम केली आणि एक भाकर बनवली आणि झाडून काढलं. पारूचं घर कसं ठेवायचं तसं. म्हणजे कालचा हेडाव माझा खूप जणांनी बघितला. लाईट आली सत्य आहे. तर खूप आनंद झाला मला. भरपूर जणांना काही माझं म्हणणं पटलं. भरपूर जणांनी मला फोन केला, ताई बरोबर आहे, तू बोलती ते बरोबर आहे. तुझ्याकडं हेड्यामधनं काही घेण्यासारखं नसतंय, पण तुझं घरगुती हेड्याव आहेत त्याच्याबद्दलच आम्हाला लय आवडतं, त्याबद्दलच अभिमान आहे. तर बानू आता व्यवस्थित आहे. हात पण बऱ्यापैकी तिचा बरं होत आलाय. आणि माझं कसं आहे माहिती का, सांगायचं उद्देश एक तर मी कुणाच्या वाटत जात नाही आणि माझ्या वाटं कोण गेलं तर मी सोडत नाही, असं असतंय माझं. लोक कसे आहे ते भांडण लावायचं आणि साईडला सरायचं. त्यामुळं का नाही, आपल्या ताटात किती आहे ते बघायचं आणि खायचं आणि सारखायचं. ही दुसरी भटी लागली. पहिली भटी आता ठोकळा चालू करायचा आहे. अगं ठोकळ्याची इटाळ पण आणली, ती दिसतंय का तुम्हाला? हो का. आता 4 इंची संपली. आता ती ठोकळा चालू करायचा आहे. अजून 2 दिवस आहे बारकी थापायची. गारट्याने उठू वाटा नाही, लय अंग दुखतं, नुसता हात सुजलाय माझा. पण आता गोळ्या खाऊन खाऊन माझा पण हात बरा आहे. माझं दुखणं बघण्यापेक्षा का नाही, माझं लेकराचं बघितलं तरच मला दुखणं येतंय. आणि माझ्या लेकराचं बघितलं की माझं दुखणं पळूनच जातंय. ही प्रत्येकाचंच म्हणणं आहे आणि प्रत्येकाच्याच आईचं असतंय का नाही सांगा. आईचं काळीच खरंच वेगळं असतंय, जगापेक्षा वेगळं. म्हणून आई ही शब्द का नाही लय मोठा आहे. बोलला तर आई अर्ध येतंय, पण का नाही मम्मी पूर्ण येतंय. बघा ना, हो का, मम्मी पूर्ण येतंय. पण आई शब्द लाख मोलाचा आहे. आईच म्हणलं पाहिजे. आता मला पण म्हणतात मम्मी, पण आम्ही आमच्या आईला आईच म्हणतो. सगळे आई म्हणतात. आणि आता नातवंड आहेत का नाही ते पण आईच म्हणतात. दीक्षा पण ही पण सगळे आईच म्हणतात आमच्या आईला. आजी कोणच म्हणत नाही. राहिला प्रश्न आजी म्हणण्याचा, तर मोठ्या भावाची पोरं म्हणत होती, परत तो पण आमच्या नादाने आई म्हणायला लागला. म्हणजे बघा ना, आपण संस्कार चांगले लेकरांवर दिले तर लेकरं आपण बोलेल तसंच बोलतात. म्हणजे बचपन लेकरांसोबतच असते. एका आईचं म्हणलं ना, एका बाईचं बचपन दोनदा असतंय. एक तिचं स्वतःचं, एक लेकराचं. जसं लेकराला खाण्यापेक्षा बोलण्यापेक्षा सगळं शिकवते, पण ती मोठी झाल्यावर त्यांना पंख फुटल्यावरती लेकरं उडतात भुर्र किरणं. म्हणून का नाही, उडण्यासारखं आपण गोष्टी करायच्याच नाही. तर जेव्हा त्यांना उडायचंय ना, उडा बाबा, आणि जेव्हा त्यांना बसायचंय ना, बसा बाबा, असं करायचं. तर भरपूर जणांचं म्हणणं होतं, ताई दीक्षा तर दीक्षा हॉस्टेलला आहे. दीक्षाची हॉस्टेल 10वी चालू आहे, त्यामुळं तिला हॉस्टेललाच ठेवलं. आणि मी तिथं लक्ष द्यायला नसल्यामुळं माझी धावपळ होती आणि तिला नेऊन ही सोडायला लोक कशी आहे ती 4 एका घरची नाही ती. त्यामुळं मी दीक्षाला का नाही हॉस्टेलला ठेवलेलं आहे. त्यामुळं दीक्षाचं काही टेन्शन नाही. लेडीज हॉस्टेल आहे, तिथं सुविधा खूप छान आहे त्यामुळे दीक्षाला तिथंच ठेवलेलं आहे. तर कुणीही काही म्हणत जाऊ नका की दीक्षाचं लग्न झालं आहे काय आणि ते नाही. तुम्हाला मी लग्नाला नक्कीच बोलवणार आहे. हो का, माझ्या गरिबाचं लय मोठं नसणार आहे. हर हर महादेव का होईना,
तुम्हाला अक्षदा टाकायला नक्कीच बोलवणार आहे. पण तुम्ही असं नका म्हणत जाऊ की लग्न आणि कोणाची नावं पण माझ्यासमोर घेत जाऊ नका. जे आपलं आहेत रुटीन आपल्या घरातलं तेच ब्लॉग बरं येतं. लोकांचं कुटाणा काढण्यापेक्षा आपल्या घरात काय कमी आहे तेव्हा दुसऱ्याचा कुटाणा काढायला, आहे का नाही. आपण आपल्या घरात बघायचं. लोक म्हणजे आता दुनिया किती बोलती त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. लोक खेचायला असतात, पोचायला कोणच येत नाही. त्यामुळं का नाही जिंदगी लेकराची आणि आपली जिंदगी आपण जगायची. लोकाच्या हातात जिंदगी दिली ना मग जिणं नाही सुवास घेणं मुश्किल होतं. त्यामुळं का नाही लोक काय बोलतात त्याच्याकडे मागं वळून कधीच बघू नका. आपल्याला जे वाटतंय ते करा, पण जे योग्य वाटेल तेच करत जावं. आपलं डोकं कधी कधी पण का नाही वेगळ्या वाटावर जातं. ते वेगळ्या वाटावर घालवण्यापेक्षा का नाही ती सरळ वाटाने घालवायचं. जरा 5 मिनटं विचार करायचा. 10 मिनिटातला 5 मिनटं विचार करायला डोक्याला टाईम द्यायचा आणि मगच पाऊल टाकायचं. तोपर्यंत पाऊल टाकायचं नाही. तर चला मला कपडे धुवायचेत. आज मी म्हणलं होतं तळ्यावर बनवीन, पण मला वेळ भेटला कारण अजून भरपूर जणांचं चिखल नाहीच झालं. आमचा झाला चहाही पिली मी. आणि गुरुवार असल्यामुळे मी डोकंही धुत असते. रोज डोकं धुत नाही. केसाला जाया लागले ते काय करावं. मस कितीही निर्मळ केलं तरी काय नसतंय, निमी माती जातेच पोटात. तर चला हेड्या आवडला असला तर नक्कीच लाईक करा भाऊ बहिणून. कालच्या हेड्याला तुम्ही एवढं प्रेम दिले का नाही, तर या पण हेड्याला प्रेम द्या. आणि तुमचा लाईक माझ्यासाठी लय लाख मोलाचा आहे. त्यामुळं का नाही तुम्ही लाईक केलं तर माझा आशीर्वाद एका अपंगी आईचा आणि अपंग्याचा लेकराचा आशीर्वाद तुम्हाला लागन. तुम्ही लाईक करत जावा, बाकी काहीच नको मला. तुमचा आशीर्वाद बाणवर कायम तसाच राहू द्या एवढंच अपेक्षा आहे. तर चला हेड्या आवडला असलं तर नक्कीच लाईक करा. पटापटा करा बरं लाईक.